हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेला इलेक्शन सुरू आहेत त्यावेळेला पवार विरुद्ध भाजप किंवा पवार विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची एक लढाई चालू असतानाच पवार विरुद्ध पवार अशी एक वेगळी लढाई चालू आहे आणि त्या लढाईमधले मुख्य जे काही पात्र आहेत त्याच्यामधले एक महत्वाचे नेते आहेत ते म्हणजे रोहितदादा पवार, की जे राज्यभर फिरतायत, दौरे करतायत, महाविकास आघाडीकडून एक धडाडणारी तोफ म्हणून त्यांचं नाव आहे। आज कर्जत जामखेडमध्ये आहोत आपण आणि कर्जत जामखेडमध्ये पहिल्यांदा आपल्याला रोहितदादांशी बोलण्याचा योग येतोय। आपलं स्वागत आहे। रोहित पवार ज्यावेळेला 2014 मध्ये आले होते, 2019 मध्ये इथे ज्यावेळेला आले होते, आता परत तीच लढाई आहे। तुम्ही त्यावेळेला जायंट किलरला पाडलं होतं, आता जो उमेदवार पराभूत झाला होता त्याच्या विरोधात तुमची परत लढाई आहे। विषय एवढाच आहे की इथे आता विचाराची लढाई झालेली आहे की राम शिंदे सर जे गेल्या वेळेस महाविरोधात उभे होते त्यांना अपयश आलं। 5 वर्ष ते याच मतदारसंघामध्ये होते, त्यांना 2 वर्ष विधान परिषदेचं सदस्य पण मिळालं, पण गेल्या 5 वर्षामध्ये लोकातच ते आले नाहीत, घरी जाऊन बसले। लंपीचा रोग आला, करोनाचा रोग आला, त्याच्याचबरोबर दुष्काळ पडला, टँकर कमी पडत होते सरकारकडनं, त्यांची सत्ता असताना सुद्धा लोकांपर्यंत ते पोहोचले नाहीत। त्यामुळे लोकांच्या मनातून ते उतरलेले आहेत। त्यामुळे ही लढाई लोकांनीच हातात घेतल्यामुळे मला कर्जत जामखेडचं कुठलंही तिथे टेन्शन वाटत नाही, कारण माझा त्यांच्यावर विश्वास आहे लोकांवर। तुम्ही कर्जत जामखेडमध्ये फिरतच नाही, तुम्ही राज्यभर दौरे करताय, तुम्हाला इथं काही चिंता दिसत नाहीये मला। नाही, लोकांवर विश्वास आहे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, प्रेम आहे, मतदारसंघाला कुटुंबासारखं जपलेलं आहे। आणि या मतदारसंघात तुम्ही जर बघितलं तर कुठलाही भेदभाव न करता शेवटच्या घटकापर्यंत जे काय आपल्याला करता येईल, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, रोजगारापासून महिला सुरक्षेवर सगळ्या गोष्टींवर आपण काम केलेलं, त्यामुळे लोकांचा विश्वास आहे। त्यामुळे विश्वास असल्यामुळे टेन्शन नसतं। आणि मग कार्यकर्ता म्हणून पहिली टर्म असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, लोकात जातोय, चर्चा करतोय, कार्यकर्ता म्हणून तिथं सभा घेतोय। सहसा लोक म्हणतात पहिल्या टर्ममध्ये असं कोणी करू नये, आता एक काळ बदललेला आहे, जे काही आम्ही केलेलं आहे लोकांचा विश्वास असल्यामुळे आम्हाला टेन्शन वाटत नाही। पण जिथं कुठं जमेल तिथं महाविकास आघाडीला ताकद देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। आता आपण म्हणजे कर्जत जामखेडबद्दल बोलतोय, पण तुम्ही राज्यभर फिरताय, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे यावेळेला सत्ता येईल? आहे ना, लोकात चर्चा, लोकांशी बोलल्यानंतर एकदम चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडीच्या बाजूले, त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता नक्कीच आपली येईल। कशी येईल दादा? कारण की बघा, इकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, सिलेंडर 3 मोफत दिले, लाडक्या भावाला पैसे 6000 रुपये अप्रेंटिसशिप मधून दिले, आपण बघतोय बळीराजा वीज सवलत योजना दिली, 1,00,000 कोटीपेक्षा जास्तीच्या योजना दिल्यात, मोफत दिलंय सगळं। म्हणजे असं एक पण सेक्टर नाही की ज्याला काही मोफत मिळालेलं नाहीये। मग या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असा कसा विश्वास आहे? आता तुम्ही जर बघितलं तर दिवाळीपर्यंत लाडकी बहीण योजनेची चर्चा नक्कीच चांगली होती। दिवाळी झाल्यानंतर, दिवाळीमध्ये जेव्हा आमच्या लाडक्या बहिणी मार्केटमध्ये गेल्या तेल घेण्यासाठी, बाकी इतर गोष्टी घेण्यासाठी, आणि ज्या पद्धतीची महागाई त्यांनी तिथं बघितली, दिवाळीनंतर लाडकी बहीण योजनेचा कुठलाही आता इम्पॅक्ट तिथं राहिलेला नाही। दुसरी गोष्ट, आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी इतक्या हुशार आहेत, त्यांचं मत आहे की मी शेतकऱ्याची मुलगी, मी कष्टकऱ्याची मुलगी, मी मजुराची मुलगी, मी एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसाय करण्याची मुलगी आहे। त्यामुळे आमच्या वडिलांचे जे काही आज हाल आहेत, नाही तर आमच्या पतीचे हाल आहेत, आमच्या कुटुंबाचे हाल आहेत, सरकार कमी पडलं धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, म्हणून सरकारला परत सत्तेत येण्यासाठी आणि लाडकी खुर्ची जपण्यासाठी कुठेतरी ते अशा पद्धतीने खैराती वाटतात हे लोकांना माहीत आहे। आणि आता आमचा जेव्हा मॅनिफेस्टो आता आपला पब्लिश झाला त्याच्यामध्ये आम्ही महिलांची काळजी घेतलेली आहे, महालक्ष्मी योजनेबद्दल आम्ही बोललेलो आहे, शेतकऱ्यांचं सुद्धा बोलायचं झालं तर आपण कर्जमाफी तिथं घोषित केलेली आहे। त्याच्याचबरोबर इतरही जे काही मुद्दे आहेत, ज्याच्यात आरोग्य व्यवस्था असेल, नोकरी असेल, या सगळ्या विषयावर आपण काम केलं। पैसे कुठून आणणार पण या सगळ्यासाठी? शेवटी आता कसं असतं की आपण काही गोष्टी डिक्लेअर केल्यानंतर त्या आपल्याला कराव्याच लागतात आणि ह्याच्यासाठी काही धोरणात्मक निर्णय येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागला। आता तुम्ही माझं जे भाषण विधान भवनामधली बघितली तर त्याच्यामध्ये मी नेहमी हेच बोललेलो आहे की सरकारचं इन्कम वाढवण्याचा पण विचार तिथं आपण केला पाहिजे आणि लोकांची सेवा सुद्धा केली पाहिजे। त्यामुळे इन्कम वाढवण्या
चे पण काही निर्णय येत्या काळामध्ये आपल्याला घ्यावे लागतील. पण बेरोजगारीपणा हा एक मोठा फॅक्टर आहे. आपण बघितलं की पोलीस भरती, तलाठी भरती या भरत्यांमध्ये गोंधळ झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला एमआयडीसी किंवा बाकीचे प्रोजेक्ट आणताना पण आपल्याकडे फार मोठ्या एमआयडीसी सेटअप झाल्यात गेल्या 10 वर्षात, अशी काही स्थिती नाहीये. नवे उद्योग येत नाहीयेत, काही उद्योग बाहेर जातात. अशा वेळेला तुम्ही रोजगार देणार म्हणताय, पण तो रोजगार येणार कसा, कधी सेटअप होणार, कधी मिळणार? एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की 2014 पासून आतापर्यंत अनेक रिपोर्ट आहेत ज्याच्यामध्ये दरडोई इन्कम जे उत्पन्न आहे आपल्या या महाराष्ट्रातल्या लोकांचं ते कमी झालेलं आहे. जे मोठे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार होते ते सर्व गुजरातला गेलेले आहेत. आता गुजरातला महाराष्ट्रामध्ये येण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. इथं शिक्षित युवक आहेत, स्किल्ड युवक आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला नोकऱ्या देता येतील आणि कुठलीही कंपनी आली, आयटी पासून फार हायटेक इंडस्ट्री असेल, नंतर मॅन्युफॅक्चरिंग असेल, तिथे लगेच नोकरी देण्यासाठी मुलं आहेत इथे. त्यामुळे साहजिकच आहे या लोकांना म्हणजे या इन्व्हेस्टरला महाराष्ट्रामध्ये येऊसं वाटतं. पण विषय एवढाच होतो की केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि 2014 पासून आतापर्यंत 7.5 वर्ष, या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष हे भाजपचं सरकार होतं. त्यामुळे एखाद्या कंपनीची इच्छा असेल महाराष्ट्रात येण्याची तरी सुद्धा महाराष्ट्राचं जे सरकार होतं भाजपचं ते नेहमी नकारात्मक भूमिका तिथं घेत होतं आणि हे प्रोजेक्ट जे महाराष्ट्राला येत होते ते सगळे गुजरातला जात होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये गुजरातवर जास्त राग आहे. 100% आमचं मत आहे की गुजराती लोकांवर राग नाही, पण गुजरातचं जे सरकार आहे ते महाराष्ट्रातल्या भाजपच्या सरकारचा उपयोग करते, नाही त्यांचा वापर करते आणि मोदी साहेब आणि अमित शाह साहेब दिल्लीत बसल्यामुळे आणि ते गुजरातचे असल्यामुळे महाराष्ट्रातले जे भाजपचे नेते त्यांच्यात हिंमत नाही त्यांना जाऊन सांगायची की महाराष्ट्रात हे प्रोजेक्ट आले पाहिजे. वरून आदेश येतो गुजरातला पाठवा, गुजरातला पाठवलं जातं. याच्यात फार डायमंड सेंटर पासून बऱ्याच आयएफसी सेंटरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे भाजपच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नुकसान झालंय. तुमचा गुजरातवर राग जरा पर्सनल आहे असं मला वाटतं. तुमचे काका भाजपसोबत गेल्यामुळे तुम्ही काय अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत गेल्यामुळे तुमचा राग जास्त आहे असं मला वाटतं. नाही, काका भाजप बरोबर जाण्यापूर्वीपासून मी गुजरातच्या विरोधात, गुजरातपेक्षा गुजरात सरकारच्या विरोधात आणि गुजरातचे जे नेते दिल्लीत बसलेले आहेत ते फक्त गुजरातचा विचार करतात आणि महाराष्ट्राचा करत नाहीत. या भूमिकेवर नक्कीच माझा राग आहे आणि तो फार आधीपासून राग आहे. राग आणण्याचं कारण एवढंच आहे की ते सत्य आहे आणि हे बदलावं लागेल. हे नाही बदललं तर मग आता युवांनी, महाराष्ट्रातल्या युवांनी करायचं काय हाही प्रश्न आहे. आता तुम्ही ज्या वेळेला लोकसभेची इलेक्शन बघितली त्यावेळेला एक कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये दिसलेलं होतं आणि तुम्हाला खूप मोठं यश मिळालं. त्यामुळे तुमच्याकडे इच्छुक पण वाढले, त्यामुळे जागा वाटपामध्ये पण तुम्हाला लेट झालं. पण आता अजून एक नवीन काउंटर आलाय, तुम्ही ऐकलं असेल भाषण, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. आता ते म्हणतात की जाती जातीमध्ये महाराष्ट्र विभागला गेला नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. चूक काय त्याच्यामध्ये? तुम्ही त्यांना सतत या घोषणेवरून सतत टीका करताय. तुम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे, यामध्ये चूक काय? आता बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो चांगल्या घोषणा आहेत. आता पण ह्या चांगल्या घोषणा असल्या पण त्याचा रोष काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इथं कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात, ओबीसी मराठा करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा भाजपचा आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये आता बटेंगे तो कटेंगे हे बोलणारे जे काही महाशय होते जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांच्या जर सभा बघितल्या तर त्याला 2,000 लोकांची सुद्धा गर्दी नाही. अमित शाह साहेबांच्या सुद्धा तुम्ही सभा बघितल्या तर तिथे 4,000 ते 5,000 लोकांची गर्दी असते. आता लोकांकडनं सुद्धा प्रतिसाद या गोष्टीला होत नाही. आमचं सगळ्यांचं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जो विचार आहे तो पुरोगामी विचार आहे, समावेशक भूमिका आहे आणि त्या विचारांनी खऱ्या अर्थाने आजपर्यंत महाराष्ट्रात काम केलं गेलं सर्वच नेत्यांनी. पण गेल्या 10 वर्षामध्ये भाजप आल्यानंतर 2 समाजामध्ये, ओबीसी मराठामध्ये द्वेष हा मुद्दामून निर्माण केला गेला. उलट म्हणतायत दादा, मी तुम्हाला मुद्दाम थांबवतो. ते म्हणतात की शरद पवारांनी जाती जाती जेवढी भांडणं लावली तेवढी कोणीच लावली नाहीत. राज ठाकरे सुद्धा हेच म्हणाले, भाजपचे नेते पण हेच म्हणतात. पुराव्यासकट तुम्ही तिथं बोला ना. पवार साहेबांनी जर बघितलं तर अनेक नेत्यांना पवार साहेबांनी तिथं ताकद दिलेली विविध समाजाच्या. त्यांची अपेक्षा पवार साहेबांची एवढीच होती की जे कुठले समाजाचे नेते आहेत त्यांनी समाजाचं कल्याण करावं, म्हणजे स्वतःचं कल्याण करण्याऐवजी. पण काही नेत्यांच्या बाबतीत तसं काही झालेलं बघितलं म्हणजे दिसत नाही. आता ह्याच्यामध्ये राज ठाकरे साहेब हे जे बोलतायत ना, तर विषय कसा असतो की जेव्हा आपण पुरोगामी विचार, आपण सकारात्मक भूमिकेतून तिथे लढत असतो तेव्हा वातावरण कसं असतं की वातावरण
हे डेव्हलपमेंटवर चर्चा असते, डेव्हलपमेंटवर आपण सगळे तिथं बोलत असतो. पण आता या डेव्हलपमेंटला काउंटर काय, तर मग हे जातीभेद, धर्मभेद. मग राज ठाकरे बोलत असताना अप्रत्यक्षपणे भाजपवरच ते टीका करत आहेत. कारण का पवार साहेबांना श देण्यासाठी, नाही तर पवार साहेबांचं विकासाचं राजकारण बाजूला ठेवण्यासाठी भाजपकडे एकच हत्यार होतं, ते म्हणजे जातीवाद. त्यामुळे राज ठाकरे साहेब पवार साहेबांचं नाव घेतात हे खरं असलं तरी राज ठाकरे साहेब असं म्हणत असावेत की पवार साहेबांच्या विकासाच्या राजकारणाला श देण्यासाठी एकच पर्याय भाजपकडे होता, तो होता जातीवाद. आणि सत्तेत येण्यासाठी, पवार साहेबांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपने जातीवाद वाढवला, असं अप्रत्यक्षपणे राज ठाकरे साहेबांचं मत होतं. पण दुसरीकडे बघा, आता आपण जर बघितलं तर अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या मागे महाशक्ती आहे दिल्लीची. आणि या बाजूला जर आपण बघितलं, त्यांचं ज्या पद्धतीनं तिकीट वाटप, जागा वाटप स्मूथली झालं, सेफली झालं, तशा पद्धतीनं तुमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये ते कॉर्डिनेशन दिसलं नाही, जे कॉर्डिनेशन पूर्वी दिसायचं. नाही, महायुतीमध्ये कॉर्डिनेशन जे तुम्हाला वाटतं झालंय ते कुठं झालंय. आता तुम्ही जर बघितलं त्यांना फक्त कट कॉपी पेस्टच करायचं होतं ना. त्यांनी 80% उमेदवार, नाहीतर जे कोणी कॅन्डिडेट असतील ते असेच कॅन्डिडेट दिले जे आधी आमदार होते. त्यामुळे त्यांना तसं अवघड नव्हतं ना. मग अवघड नव्हतं तरी शेवटपर्यंत त्यांना का लढावं लागलं, मग शेवटपर्यंत त्यांना चर्चेमध्ये का बसावं लागलं. सोपं होतं ना की एवढे आमदार आहेत, या ठिकाणी आम्हाला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही घ्या इथं. कारण त्यांनी रिपीट तेच लोक केले. आता आमच्या बाबतीत काय झालं की आम्हाला नवीन चेहरे आणावे लागले, इंटरव्ह्यू घ्यावे लागले, चर्चा करावी लागली आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागत गेला. त्यामुळे आम्हाला कष्ट जास्त होते, त्यांना सोपं होतं. पण आमच्याकडे कष्ट जास्त असताना सुद्धा जर अपक्ष जे कुणी इच्छुक होते, ज्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांनी फॉर्म काढला नाही, असे फार कमी लोक आहेत. पण महायुतीमध्ये ताकद असताना सुद्धा त्यांच्याकडे 57 लोक असे जे अपक्ष तिथं उभी आहेत. आता त्याच्या मागे वेगवेगळं कारण असेल. एकनाथ शिंदे साहेबांची भीती काय की जर बीजेपीच्या जास्त जागा आल्या आणि दादांच्या जागा जास्त आल्या आणि दोघं मिळून जर सत्ता तिथे स्थापन केली तर एकनाथ शिंदे साहेबांना सत्तेत घेणार नाही, ते मुख्यमंत्री बनणार नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांची भीती अशी, एकनाथ शिंदे साहेबांच्या जागा जर जास्त आल्या आणि बीजेपीच्या कमी आल्या आणि समजा त्यांचं समीकरण बसत असेल तर मग एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री बनावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब काही मुख्यमंत्री बनणार नाहीत. आता अजितदादांची भीती अशी आहे की अजितदादांच्या जागा जर कमी आल्या आणि या दोघांच्या जास्त आल्या तर उद्या अजितदादांना विश्वासात न घेता हे दोघं सत्ता आणतील. त्यामुळे या तिघांमध्ये एक चढाओढ तिथं सुरू आहे. त्यामुळे एकामेकांचे उमेदवार पाडण्याची जी काही शर्यत आहे ती महायुतीमध्ये जास्त आहे, महाविकास आघाडीमध्ये तुमच्याकडे नाहीये ती शर्यत. फार कमी आहे. तुम्ही तर ते शिवसेना एवढी मागे लागली तरी तुम्ही उद्धव ठाकरेंना घोषित केलं नाही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून शेवटपर्यंत. नाही, आमच्याकडे चर्चा होते. पण पूर्वीपासून पवार साहेबांची स्टाईल, नंतर काँग्रेसची स्टाईल जर बघितली तर कधीच उमेदवार घोषित केला जात नाही की ही व्यक्ती मुख्यमंत्री बनणार आहे आणि ह्यांच्याकडे बघून तुम्ही मतदान करा. ही काँग्रेसची आणि पवार साहेबांची स्टाईल राहिलीच नाही. आता माझं तर मत आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवलं की उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा होती की तुम्ही पहिल्यांदा उमेदवार तिथे डिक्लेअर करावा. पण मग पवार साहेबांनी पूर्वीची भूमिका, काँग्रेसची प्रथा, ह्या सगळ्या गोष्टी बघून उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं असावं की नको, आपण नंतर करूया. उद्धव ठाकरे साहेबांनी ते स्वीकारलं आणि आता आम्ही एकत्रित महाविकास आघाडीमुळे लढतोय. पद हे नंतर आहे, भाजपला सत्तेतून बाहेर काढायचंय. कारण भाजपने गुजरातचा फायदा जास्त केला आणि महाराष्ट्राचा कमी केलाय. तुम्ही गुजरातवरचा फायदा, गुजरातवर आपण येऊ, पण मला एक गोष्ट सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की आमच्याकडे आता पवार साहेबांनी परवा इंडिया टुडेला इंटरव्ह्यू दिला, ते म्हणाले की सगळ्यात जास्त जागा ज्यांच्या येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. साहेबांनी ते सांगितलं असेल, कारण शेवटी त्या चर्चेमध्ये साहेब आहेत. साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी जे म्हणतील ते होईल. पण तुम्ही सत्ता यायच्या आधीच दमदाटी करायला लागलात असं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे महाविकास आघाडी. परवा दिवशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या ज्या नेत्यांनी महायुतीचं सरकार असताना चुकीची कामं केली आहेत किंवा अधिकाऱ्यांनी सरकारला साथ दिली त्यांना आम्ही बर्फाच्या लादीवर झोपू. काल उद्धव ठाकरेंनी बॅग तपासली म्हणून आकांड तांडव केला एवढा. जर निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, तो विषय नव्हता. भेदभाव जो केला जातो तो भेदभाव योग्य नाही. कारण महाराष्ट्रामध्ये भेदभाव हा चालत नसतो. सत्तेत असणाऱ्या लोकांच्या तुम्ही बॅग चेक करत नाही आणि विरोधात असणाऱ्या लोकांचा चेक करता, ह्याच्यामध्ये भेदभाव कळतो. आता दुसरी बाजू अशी आहे की काही अधिकारी फक्त वर्दी सरकारची घातली आणि काम मात्र भाजपचं करतात. मग ते काय भाजपचे कार्यकर्ते आहेत का? ते जर एका पक्षाची बाजू घेत असतील तर उद्या जाऊन जर विरोधी पक्षातला एखादा कार्यकर्ता, एखादा सामान्य नागरिक
जो त्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात तो जर कामासाठी गेला, त्याची अपेक्षा काय असते? अधिकाऱ्यांनी कुठलाही पक्षाचा विचार न करता जे खरंय त्या बाजूला राहून त्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे. पण मग एखादा विरोधी पक्षाचा नेता कार्यकर्ता तिथं गेला आणि त्यांनी अपेक्षा ठेवली की माझं काम बरोबर आहे आणि ते काम झालं पाहिजे, आणि ते काम जर नाही झालं तर तो अन्याय होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलीही बाजू घेतली नाही पाहिजे. पण आज काही अधिकारी बाजू घेताना दिसत आहेत. काही सामान्य लोकांना, सामान्य कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मुद्दामून त्यांच्यावर कारवाई केली जाते. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे ह्या लोकांवर आमचं लक्ष आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे काही सामान्य लोकांवर अन्याय करणारे जे अधिकारी आहेत, जे पक्ष म्हणजे त्यांनी शपथ घेतली असती कुठल्याही पक्षाची भूमिका आम्ही घेणार नाही, पण ते भूमिका घेत आहेत, त्या लोकांना सोडलंच नाही पाहिजे. तुम्ही इनडिरेक्टली एका प्रकारे तुम्ही असताल, आदित्य ठाकरे असाल, त्या अधिकाऱ्यांना थ्रेटन करते असं वाटत नाही? थ्रेटन कसं करतोय? त्यांनी शपथ घेतली की सर्व व्यक्तींना कुठलाही भेदभाव न करता तुम्ही समान न्याय देणार. एक कोण पक्षाचं आहे, कोण कुठल्या विचाराचं हे न बघता फक्त माणुसकीच्या नात्याने काम करणं ही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी. मग शपथ घेऊन सुद्धा तो अधिकारी जर शाण्यासारखं वागत नसेल, आज राजकारण करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर ह्या लोकांना सोडलंच नाही पाहिजे. हे कुठेतरी एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की अधिकारी जर मर्यादा ओलांडून जर कुठल्या पक्षाचं काम करत असेल तर त्याच्यावर सरकार कारवाई करतं. हे जेव्हा आपण करू तेव्हाच पुढचे अधिकारी शाण्यासारखे नीट वागतील. ते म्हणतात की आम्ही पण तर केवळ भ्रष्टाचारांवर कारवाई केली, तर ते हे ईडी आणि सीबीआयच्या नावाने एका प्रकारे शंक करतायत महाविकास आघाडीचे नेते. जे चुकीचं होतं त्याच्यावर आम्ही कारवाई केली. मग ते संजय राऊत असोत, अनिल देशमुख साहेब असोत किंवा इतर कोणी नेते असोत, त्यात चूक काय केलं आम्ही? कोण म्हणलं असं? बरेच महायुतीचे सगळे नेते म्हणतात आम्ही ज्या कारवाया झाल्या नेत्यांवरती त्या कायद्यानुसार झाल्या. कायद्यानुसार झालं. पुरावे होते का? त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी खुसपट काढलं, कुठले ते पुरावे दाखवले आणि त्याच्यात तुम्ही इलेक्शनच्या आधी नाही तर इलेक्शनच्या जवळ तुम्ही नेत्यांना तिथं जेलमध्ये टाकलं, फक्त एक परसेप्शन निर्माण करायला आणि बाकीच्या नेत्यांना घाबरवायला. आता हे जे काही नेते गेलेले आहेत, जे शिंदे साहेबांच्या पक्षातले असतील नाही तर आमच्या पक्षातले असतील, हे काय असेच गेलेत असं नाही ना. त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून गेले. आता मुश्रीफ साहेब हे जेलमध्ये जाणार होते आणि मग अशात त्यांना जेलमध्ये जाणं हे योग्य वाटत नव्हतं, नाही तर भीती वाटत होती म्हणून दादाही त्यामुळेच गेले. अजितदादा आम्ही आधीपासून म्हणतोय त्यांच्यावर कारवाई केली जाणार होती, त्यांच्यावर अडचण आणली जाणार होती. आता भुजबळ साहेबांनी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. ठीक आहे, इलेक्शनचा तोंडावर ते म्हणतायत की नाही मी दिलाच नाही, पण जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये खरं वास्तव लिहिलेलं आहे. त्यांच्यावर प्रेशर होतं, त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली आणि मग ते ईडीची भीती दाखवून त्यांना भाजपबरोबर नेऊन गेले. हे खरं आहे आणि हे लोकांना माहिती आहे. मला एक गोष्ट विचारायची आहे की जरांगे पाटलांचे उमेदवार यावेळेला रिंगणात नाहीये, ते ऐन वेळेला निवडणुकीतून विड्रॉ झाले. तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटलांचे उमेदवार नाहीये त्याचा फायदा होईल महाविकास आघाडी? त्यांचा पक्ष नाहीच आहे, ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. पक्षावर मात्र मी बोलू शकतो, पण सामाजिक संघटनेवर, त्यांच्या भूमिकेवर तसं काय खूप मला बोलता येणार नाही. कारण का राजकीय पक्ष असतात तर आम्ही राजकीय भूमिका घेतली असते, पण त्यांचा पक्ष नाही, त्यांची एक संघटना आहे, ती सामाजिक संघटना आहे. जे कोणी लोक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजाचं काम करत असतील त्यांच्यावर राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही. पण भाजपला हेच पाहिजे की या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांवर कुणीतरी राजकीय नेता बोलला पाहिजे आणि त्याचं राजकारण झालं पाहिजे. पण आम्ही ते होऊन देणार नाही. कुठलाही असो, ओबीसी असो, मराठा असो, धनगर असो, एसटी असो, नाही तर कुठलाही असो, त्याच्यावर न बोललेलं जास्त योग्य. ते म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठा कम्युनिटीला. तुमची सत्ता आली तर त्यांची हीच मागणी असणार आहे, कशी पूर्ण करणार? आता विषय एवढाच आहे की आता म्हणजे आमचं मत एवढंच आहे की आता भाजप हे आरक्षणाच्या विरोधात आहे. हे नेहमी त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. 2013-14ला 50% वर जाऊन 16% आपण आरक्षण दिलं, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कार्यकर्त्याने सदावर त्याने कोर्टात जाऊन ते हाणून पाडलं. आणि मग त्याच्यात भाजप काय करतं तर त्यांचीच लोक वापर करतं आणि तसे आरक्षण हाणून पाडतं. आता तुम्ही भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायला गेला तर भुजबळ साहेबांनी भाजपवर त्याच्याचबरोबर भाजपली ओबीसी राजकीय आरक्षण हे अडचणीत आणलं. हे भुजबळ साहेबांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे, भाषणात ते बोललेले आहेत. म्हणजे त्याचा अर्थ ओबीसी समाजाला सुद्धा त्यांनी अडचणीत आणलं, धनगर समाजाला त्यांनी फक्त गणवट ठेवलं. त्यामुळे हे जे काही चाललंय ना हे योग्य नाही. आपल्याला कोर्टात टिकेल असं आरक्षण देण्याची जरूरत आहे. त्यासाठी केंद्र सरकारची सुद्धा मदत आपल्याला लागणार आहे. आता माझा शेवटचा प्रश्न, बारामतीत काय होणार? सगळ्यात जास्त जर लक्ष कुठं लागलं असेल तर बारामतीत. गेल्या वेळेला लोकसभेला तुम्ही बारामतीत ठाण मांडून होतात, यावेळेला पण तुम्ही बारामतीत प्रचार करताय. म्हणजे जितका प्रचार तुम्ही इकडे करताय तितकाच तिकडे करताय. तर बारामतीत काय होणार? गेल्या वेळेला तुम्ही सांगत होता ठामपणे की सुप्रिया सुळेंना 1.5 लाखाचा लीड मिळणार, यावेळेला का नाही सांगत?
विषय एवढाच आहे की युगेंद्र हा नवीन आहे, त्याची फाईट एका मोठ्या नेत्याच्या विरोधात आहे. काल मी तिथे गेलो होतो, लोकांशी चर्चा केली, बैठका घेतल्या. त्या सर्व बैठकीमध्ये एकच वातावरण दिसतंय की लोकसभेचं जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं वातावरण हे पवार साहेबांच्या बाजूला आहे. आणि हे वातावरण असेल तर नक्कीच निकाल काय हे आजच आपण सांगू शकतो. लीडबद्दल आपल्याला काही सांगता येणार नाही, पण विजय होण्याची शक्यता ही 100% तिथं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की अजितदादा पवार यांचा पराभव होणार आहे तिथे. लोकांचं वातावरण बघितल्यानंतर तिथं वातावरण हे पवार साहेबांच्या बाजूली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या बाजूली हे कुठेतरी वाटतंय. दादांनी म्हटले की माझी आई म्हणत होती की माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार देऊ नका. ते भाऊक झाले. गेल्या निवडणुकीत तुम्ही भाऊक झाला होता, तर त्यांनी तुमची नक्कल केली होती. यावेळेला दादा भाऊक झाले. दादा म्हणतायत की घर फुटायला नको. ठीक आहे, म्हणजे आता शेवटी एखादी भूमिका घेत असताना त्यावेळेस ती गोष्ट कळणं हे फार महत्वाचं असतं. त्यावेळेस दादांना त्या गोष्टी कळल्या नाहीत, आता त्या कळल्या असाव्यात. म्हणजे अनुभवातून काही लोकांना काही गोष्टी कळत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. दादांना या गोष्टी कळायला उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? माहित नाही, बीजेपी बरोबर एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्या बीजेपीचा सुरुवातीचा ऑरा जो असतो, नाहीतर जे वातावरण असतं, जे काही तिथं चमकधमक असते, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुणीही वाहून जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये मनामध्ये आपण नाही तर बोलण्यामध्ये एक अहंकार येतो, नाहीतर एक कुठेतरी एक बोलण्याची स्टाईल आपली बदलते. आपल्याला असं वाटतं की अरे भाजप बरोबर आहे, पैसा अफाट आहे, ताकद आहे, ईडी बीडी आपल्या बरोबर आहे, त्यामुळे लोकांची आपल्याला काय जरूरत. अशा त्या वातावरणामध्ये अनेक लोक होते. लोकांनी दाखवून दिलं लोकशाही जास्त महत्वाची, पैशाची ताकद एवढी महत्वाची नाही जेवढी लोकांची महत्वाची. आणि तो फटका बसल्यामुळे कुठेतरी आता बरेच नेते रिअलिस्टिक झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल. दरवर्षी कुटुंब एकत्र असायचं भाऊबीजेला, दिवाळीला तुमच्याकडे. यावेळेला दादांचं कुटुंब केवळ नव्हतं तुमच्या कार्यक्रमामध्ये. काय कारण आहे? आता पार्टी आणि कुटुंब हे दोन्हीही वेगळे वेगळे झाले असं म्हणायचं? नाही, मी जेव्हा तिथे गेलो होतो, पाडवा होता, तेव्हा विजू आत्या म्हणजे विजू आत्या नीता आत्या ह्या दोन्ही सख्या बहिणी आहेत अजित काकांच्या, त्या तिथं होत्या. त्याच्याच बरोबर जेव्हा भाऊबीज होती, मला कळतंय, मी नव्हतो, मी मतदारसंघात होतो, त्यावेळेस कदाचित पार्थ भाऊबीजेसाठी गेला होता. त्यामुळे काही प्रमाणात रिलेशन हे फॅमिली लेवलला राहावं यासाठी सगळेच प्रयत्न करतात. पण राजकीय भूमिका घेतल्यानंतर खालच्या लेवलला जाऊन जेव्हा वक्तव्य केले जातात तेव्हा पॅचअप होणं तसं अवघड असतं. आता दादांचा मार्ग वेगळा झाला असं म्हणायचं. आता परत एक कुटुंब आणि पार्टी एकत्र होऊ शकत नाही. विचार जास्त महत्वाचे आहेत. आज ज्या विचाराबरोबर ते आहेत आणि आम्ही ज्या विचाराबरोबर आहोत, आमचा विचार जो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्याची सवय तर अजितदादांना आहेच. त्यामुळे विषय एवढाच आहे की भाजपचा जो विचार जो आम्हाला पटत नाही त्याबद्दल दादा काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. दादांना परत येण्याची संधी आहे असं वाटतं तुम्हाला? मी संधी देणारा कोण? मी तर छोटासा कार्यकर्ता आहे, मी फर्स्ट टाइम आमदार आहे. त्यामुळे जे काय असेल ते पवारसाहेब दादा हे तिथं ठरवतील. कारण ते दोघंही म्हणजे अनुभवातून आणि त्यांच्या पदातून हे पार्टीचे कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ते दोघं काय ठरवतील, काय बोलतील हा त्यांचा विषय. राहिला माझा प्रश्न, मी तिथं विचाराबरोबर आहे. मी तर काय विचार बदललेले नाही, मी जिथं आहे तिथं आहे. पण निर्णय घेत असणारा कोण घेणार असेल तर दादा आणि साहेब घेतील. मधल्या काळात काही दादांचा फोन लोकसभेनंतर काही बोलणं? शेवटचं कधी बोलला तुम्ही दादांशी? एका कुठल्या ते एअरपोर्टवर मी आणि ते एकत्र होतो. बस त्यांनी एवढंच विचारलं, तू इथं कसा? मी सांगितलं प्रचाराला चाललेलो आहे. बस एवढंच बोलणं झालं, बाकी काय झालं. व्हॉट्सअप ग्रुपवर दादा काय मेसेज वगैरे टाकत नाहीत का वाढदिवसाचे वगैरे? नाही, मी स्वतः व्हॉट्सअपवर नाहीये. अच्छा, ते आहेत का नाही हेही मला माहित नाही. तुमचा फॅमिली ग्रुप असेल ना? नाही, फॅमिली ग्रुपवर पण मी नाहीये, कारण मी थोडं व्हॉट्सअप कमी वापरतो, फोनवर जास्त असतो. त्यामुळे तसं काय. आणि साहेब आणि दादा हे व्हॉट्सअपवर कधीच व्यक्त होत नाहीत. चला ठीक आहे. रोहित दादा, तुम्ही राज्यभर फिरताय. आता माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे की जागा किती येणार? गेल्या वेळेला तुम्ही जो अंदाज सांगितला होता त्याच्या जवळपास जागा महाविकास आघाडीच्या आल्या होत्या. यावेळेला महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? खरं सांगायचं झालं ते 150च्या खाली येतील असं वाटत नाही. 150च्या खाली येतील असं वाटत नाही? महाविकास आघाडी. मग तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल तुमचं सरकार आल्यानंतर? पवारसाहेब आणि सर्व इतर नेत्यांनी ठरवलं तर पद घ्यायला आवडेल. पद घेऊन मी जे काम करेल ते सगळ्यात उत्कृष्ट काम असेल एवढं या ठिकाणी सांगतो. कुठलं तुम्हाला खातं घ्यायला आवडेल?
मी नोकरीचे विषय जास्त मांडतो. त्यामुळे नोकरी देण्याचं जे कुठलं खातं असेल, अशी एखादी संधी मिळाली तर त्याच्यामध्ये काम करणं जास्त उचित वाटतं. विषय एवढेच आहेत, काही पदं अशी आहेत ती फार मोठी आहेत, पण ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या बऱ्याच फायली आमच्याकडे आहेत. काही कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी असे चेष्टेत म्हणतात आणि की तुम्ही होम मिनिस्टर घ्या, पण मी होम मिनिस्टरशिप जर घेतली तर मला असं वाटतं 60-70% जे महायुतीतले नेते आहेत ते परमनंटली गुवाहाटीला जाऊन राहतील अशी ती परिस्थिती आहे. तर मी अनेक लोकांना अंगावर घेतलंय. पदाधिकारी जे आपले अधिकारी असतात ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, ज्यांचं नाव कुणी घेत नव्हतं, ते सुद्धा तिथं मी घेतलेलं आहे. अशात एखादं असं पद असेल, आता ते होम मिनिस्टर पद आपल्याला नको, पण ज्याला कोणाला बनायचं ते बनतील, पण कुठलंही पद आलं तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी माझी आहे. दादा खूप खूप धन्यवाद. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आता तुम्ही सभेला चाललाय जामखेडला, त्या सभेला आम्ही पण असणार आहोत. कसा प्रतिसाद मिळतोय आपण बघणार आहोत. आणि मतदारसंघात तर आम्ही फिरतोयच. गाडी वेगानं चालली आहे, त्यामुळे रस्ते चांगले झालेत हे दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला या निवडणुकीसाठी शुभेच्छा. महाविकास आघाडी गेल्या वेळेस तुम्ही राम शिंदे सरांना भेटला होता, इंटरव्ह्यू घेतला होता आणि तुम्ही रस्त्याची परिस्थिती सांगितली होती, अतिशय वाईट परिस्थिती आहे. तेव्हा राम शिंदे सरांनी डायरेक्ट तुम्हाला असं म्हणले होते, अरे तू कुठल्या विचाराचा पत्रकार आहे. पण आता तुम्ही इथं पूर्वी आलायत, आत्ताही आलायत. 3800 कोटी रुपये आपण आणलेले आहेत, रस्ते चांगले केलेले आहेत. केंद्राकडनं सुद्धा मदत घेतली गडकरी साहेबांची, पवार साहेबांच्या सांगण्यावरनं. आणि मग अशाने आत्ता जिथं आहोत, योगायोग बघा, राईट साईडला थोडंसं पुढे गेलात तर तिथं कर्जत जामखेडची MIDC येणार आहे 1000 एकराची, आणि ती अजून मोठी करणार आणि तिथं मोठ्या कंपन्या येतील आणि इथं असणाऱ्या MIDC मध्ये हजारो लोकांना तिथं आपण रोजगार देऊ. निश्चित तुमचं म्हणजे त्याचं जे स्वप्न आहे इथे MIDC आणण्याचं, ते अजून तरी सरकारी दप्तरी अडकून आहे, पण ते मार्गी लागावं या शुभेच्छा. कारण शेवटी विकास झाला तर इथल्याच तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. आणि निवडणुकीमध्ये तुमचा अंदाज खरा ठरला किंवा खरा नाही ठरला तरी पण आपण 23 तारखेनंतर एकदा भेटूया मुंबईमध्ये. आणि तुम्हाला आत्ताच आमंत्रित करतो आपल्या चावडीवरती, कारण तुम्ही चावडीवरती एकापेक्षा जास्त वेळ आलेले पहिले नेते आहात. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं चर्चा करता येईल आणि गणितं काय असतील निवडणुकीनंतरची त्याबद्दल सुद्धा बोलता येईल. तुम्ही मुंबई तक एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बोललात त्याबद्दल मनापासून आभार. पाहत रहा मुंबई तक.